कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं पहिल्यांदाच झालं ना, मालकीनबाईंनी बोलवलं आणि त्यांच्या सुनबाईंनी अपमान केला। आपलं बी जरा चुकलंच, त्यासनी असं बोलायला नको पाहिजे होतं। कसं वाटलं असेल त्यासनी? ताई, आल्या ताई, हा बोला ना ताई। मी असं बोलायला नको होतं तुम्हाला, तुमची काहीच चूक नव्हती। मी सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी। अगं पोरी, तू माफी कसली मागायलीस आमची? तू बोललीस ती बरोबरच आहे, आमचं बी वाईट चुकलंच ना। कुठल्या दुसऱ्या बी बाईला आपल्या नवऱ्याची बायको समजत असेल तर राग येणं साहजिकच आहे ना। लय भाग्यवान आहे ती बघ अधिपती, तुझ्यासारखी प्रेम करणारी बायको मिळाली त्यासनी। केवढा राग आलता तुला? एवढा राग काय प्रेम असल्या बिगर येतोय वय? लय प्रेम असणार आहे बघ तुझं तुझ्या नवऱ्यावर, आहे का नाही? नाही म्हणजे नाही, खरं तर आम्ही मित्रमैत्रिणीसारखे आहोत एकमेकांना, नवरा बायकोपेक्षा। अगं काय खोडी का काय तू? बायको आहेस नव त्यांची? मित्र मैत्रीण काय म्हणालीस तशीच वागती का काय त्यांच्याशी? असं जर वागत राहिलीस ना तर हातचा जाईल नवरा तुझ्या। म्हणतेस अगदी मित्र मैत्रिणी आणि वागतेस अगदी बायकोवानी, प्रेम असलेवानी। तुला तरी कळतंय का काय चाललंय तुझं ते? मी तर म्हणते अधिपती बी तेच समजत असतील। त्यांचा हा गैरसमज लवकरात लवकर दूर केला पाहिजे। आणि ते अधिपती समजत असतील ना हे फ्रेंडशिप बिनशिप, तर लवकर त्यांना सांगून टाका तुमच्या मनात काय आहे ते, नाही तर पुढच्या वर्षी आम्हाला दुसरीच कोणाची तरी वटी भरायला लागेल। तुला जर असं वाटत असेल की त्यांचं त्यांना कळल, पण असं नसतंय। पुढच्याची जात आहे ती, समजा इसकटून सांगायला लागतं या। त्यांचं ते काही समजून घेत नसत्यात आणि ती फ्रेंडशिपचं नाटक बाद झालं। तुझ्या मनात काय आहे ते जाऊन सांग त्यासनी। एनिवे मी निघते आणि सॉरी हा, परत खरंच सॉरी। मावशी काय बाई बोलले मी, सुनबाई किती चांगले आहेत। हो ना, त्या बायका जे बोलत होत्या खरंच तसं झालंय का? माझं सगळेच तसं म्हणतायत, आई पण तेच म्हणाली, बाबा पण तेच म्हणाले, आता या बायकाही तेच म्हणतायत। खरंच तसं असेल? माझं मन मला काय सांगतंय हे माझं मलाच कळत नाही। हे म्हणजे विश्वास ठेवायला खरंच अवघड वाटाले हो। असं वागले मास्तरीनबाई? म्हणजे आम्ही काय मनचं सांगायलोय? आम्ही खोटं बोलायलोय? नाही हो, तुम्ही खोटं बोलायला असं कुठं म्हणालोय मी? तुम्ही कशाला खोटं बोलचिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।